तो वरचा लाईट बंद करता का सर? हा लिहा बरं फळ्यावरच दिसतं काय पाहू. बाहेर खिडकी बंद करा सर, ती खिडकी उजेड ज्यादा येतो तिकडच्या. माईक चालू करा सर तुमचा. माईक चालू करा, माईक तुमचा. हा येतोय का आवाज? येतो येतो आवाज येतो. हा मोबाईल थोडा असा उंचीवर नाही ठेवता यायचा का? अजून का? मोबाईलचे असे फळ्याचे लेवलला असा. हा हा असं दिसलं पाहिजे. थोडस अजून की वर धरा बरं थोडं. बॉक्स थोडं जवळ घ्या ना, जवळ अजून. बरं. हा 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 थोडा तिरका झाला इकडं. हा 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 थोडा अँगल इकडं, अँगल थोडं वर वर वर. थोडा वर घेऊ का? हा नाही फळावर गेला सर जास्त. खाली घ्या, खाली खाली घ्या थोडा. फळा जास्त खाली गेला. मोबाईल असा थोडा तिरका करा. हा हा करा आणखीन. अजून वर आला पाहिजे फळा आपल्याला. हा 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 बरोबर. जवळ घ्या फळ्याच्या, म्हणजे फळ्यावरच दिसन. बरं. तुम्ही सेल्फीचा कॅमेरा लावला का पुढचा लावला सर? सेल्फीचा आहे. सेल्फीचा नका लावू, समोरचा लावा. त्या सेल्फीच्या याने ब्लर दिसतं. चला चला. हा बरं. हा आता क्लिअर दिसतं. फक्त आहे ना याचे फळा खाली गेला, थोडा उंच घ्यायचा आपल्याला. मग कॅमेरा थोडा असं, कॅमेरा खाली घ्या, कॅमेरा खाली घ्या किंवा तिरका करा फळ्याच्या बाजूला. हा जास्त झालं, जास्त झालं, जास्त झालं. आता हा थोडस अजून आणखीन घेतलं तरी चालेल तिरका अजून, म्हणजे हा हा घ्या वर अजून, घ्या घ्या. थोडं इकडची बाजू, उजवी बाजू ज्यादा येते, तुमच्याकडची बाजू थोडी आली पाहिजे. हा चालेल चालेल सर, असा अँगल राहिला तरी चालेल. फक्त जास्त कडेला इकडच्या तुमच्या डाव्या हाताला ज्यादा जाऊ नका पुढं. चालेल चालेल, ओके सर. पहा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर शिकारी या शाळेतील स्कॉलरशिपचा प्रदीर्घ अनुभव असणारे आमचे मित्र तुकाराम वाघुले सर, की ज्यांचा सुरुवातीपासून स्कॉलरशिप परीक्षा विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी घेण्यामध्ये हातखंडा आहे असे तुकाराम वाघुले सर आज आपल्या समोर इंग्रजी हा विषय घेणार आहेत.
मी सरांना विनंती करतो त्यांनी विषयाला सुरुवात करावी. सर मोबाईल आहे ना ते हे करा, रोटेट करा, रोटेट. परत तो आता उभा झाला. हा 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 ओके ओके एकदम ओके. थोडं थोडं परत पुढं घ्या, पुढं थोडासा तिरका झाला, जरा कमी दिसायला लागला फळा. महाराजांच्या त्या घड्याळाच्या वर ज्यादा दिसतं, आपल्याला फळाच्या आधा दिसला पाहिजे. फळ्यावरच सगळं दिसलं पाहिजे. थोडं आणखीन घेतलं तरी चालेल. हा बस चालेल चालेल. ओके ओके राहू दे राहू दे. दिसतंय बरोबर. ओके ओके. लाईट लावू का? नाही आता असं दिसतं, लाईट लावल्यावर मग चमकेल फळा. बरं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेमधील इंग्रजी अक्षरमाला पाहणार आहोत. इंग्रजी अक्षरमालेमध्ये किती अक्षर वापरली जातात त्याबद्दलची आपल्याला माहिती आहेच. यामध्ये आणखी इंग्रजी अक्षरमालामध्ये साधारण 26 अक्षरे आहेत. एकूण अक्षरे 26 आहेत. पण त्यामध्ये आपण फक्त A to Y आणि हे जे 25 अक्षर आहेत, 25 अक्षरांचा एक एक गट, 5-5 अक्षरांचा एक एक गट, असे एकूण 5 गट आपण तयार करतो आणि हे वापरत असतो. याचे जे गट आहे साधारण 5-5 अक्षरांचे येतात. दिसतंय का सर? दिसतं सर. परत एकदा लँडस्केप हे झाला, मोबाईल रोटेट झाला. आडवा करा त्याला, फक्त आडवा करा त्याला. बरं. येतोय बरोबर? हो 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 ओके सर. ABCD आणि E 5 अक्षर, F पासून GHIJ ही 5 अक्षरे, KLMNO ही 5 अक्षरे, PQRST ही 5 अक्षरे आहेत. UVW X आणि Y. झेड हा या मध्ये पकडला जात नाही, धरला जात नाही. फक्त हीच 25 अक्षरमालेमध्ये वापरली जातात. झेडचा यात विचार केला जात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, आपली ABCD ही येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर याला जे नंबर दिले जातात डावीकडून आणि उजवीकडून, हा जो भाग आहे हा आपल्याला फारसा लवकर कळत नाही. होतं काय, नेमकं धरायची कोणती बाजू, उजवी बाजू कोणती धरायची. आपली स्वतःची आपली जी उजवी आहे ती उजवी बाजू धरायची आणि आपली जी डावी आहे ती डावी बाजू धरायची. डावीकडून म्हणजे इकडून, डावीकडून 1 2 3 4 5 6 7 8 9
6, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. ही झाली डावीकडूनची नंबरिंग झाले. डावीकडूनची जे नंबर आहे त्यांना या पद्धतीने आपल्या डावीकडून नंबर सुरू करायचे आणि उजवीकडून म्हणजे पाठीमागून. डावीकडून एक नंबरला के असतो, तर 25 नंबरला कोण असेल? वाय. आता उजवीकडून जर आपण सुरुवात केली तर एक नंबरला कोणता असेल? वाय. वाय हा एक नंबरला असेल आणि 25 नंबरला ए असेल. हे नंबर आपल्याला माहित असले पाहिजे. डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे. पाठीमागून 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 7, 8, 9 आणि 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. डावीकडून ए हा एक नंबरला असेल आणि वाय हा 25 नंबरला असेल, शेवटचा अक्षर. आणि उजवीकडे म्हणजे आपली उजवी बाजू म्हणजे पाठीमागून सुरुवात करायची. एक पासून एकला असतो वाय आणि शेवट असतो ए, तो असतो 25 नंबरला. या प्रकारचं नंबरिंग आपल्याला दोन्ही बाजूंचं नंबरिंग माहित असलं पाहिजे. नंबर देता आले पाहिजे उजवीकडून डावीकडून. येथे वाय पर्यंतची अक्षरे आपण अक्षरमालेसाठी वापरत असतो. यामध्ये आपल्याला अनेक प्रश्न विचारले जातात. हे लक्षात आलं तुमच्या? आपल्याला अनेक प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात पहा. पहिला आहे मधोमध. मधोमध किंवा मध्यभागी म्हणजे एफ व एम यांच्या मधोमध किंवा मध्यभागी कोणते अक्षर असतात. मग एफ चा नंबर किती आहे? 6. एम चा नंबर किती आहे? 13. दोन्हीची बेरीज करा आणि याला भागिले 2. मधोमध अक्षर काढायचं असेल तर त्या दोघांचं नंबरिंग लक्षात घ्या. त्यांचं नंबरिंग आणि त्यांची बेरीज करा. त्या बेरजेला 2 ने भागा तर दोन्हीच्या मधलं जे अक्षर आहे ते येईल. आता पहा 13 आणि 6 19 भागिले 2. इथं पूर्ण भाग जाते म्हणजे यांची मध्यभागी म्हणजे समसंख्या आहे. मधले जे अक्षर आहेत ते सम आहे. विषम जर असतील तर आपल्याला मधोमधचं अक्षर येईल. समजा याच्यामध्ये आपण जर एन घेतलं एनचा जर नंबर पाहिला, एनचा नंबर आहे 14. दोन्हीची बेरीज करा 20. 20 ला 2 ने भागा. 2 कमी 2 10 20. 10 नंबरचं जे अक्षर आहे ते मधोमध असेल. 10 नंबर आहे जे चा. जे हे जे अक्षर आहे
हे एफ आणि एल यांच्या मधोमधलं अक्षर आहे. मधोमधले अक्षर काढण्यासाठी दोन्ही अक्षरांचे जे नंबर आहेत डावीकडून घेतलेले जे नंबर आहेत त्या नंबरांची बेरीज करा आणि त्याला 2 ने भागा, म्हणजे मधोमध किंवा मध्यभागी कोणते अक्षर येईल हे दिसेल. तसेच त्याच्यानंतर अक्षरापासून असा उल्लेख जर असेल, मधोमधचा हा एक भाग झाला, याच्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अक्षरापासून असा जर उल्लेख असेल, अक्षरापासून असा जर उल्लेख असेल तर त्या अक्षराला धरून पुढील अथवा मागील अक्षरे मोजावी. आता उदाहरणार्थ पहा, जी पासून 7वे अक्षर कोणते? असा प्रश्न असतो. जी पासून 7वे असा पासून हा जर शब्द आला अक्षरापासून, तर ते त्या अक्षराला धरून पुढील अथवा मागील अक्षरे मोजावी. या जी ला धरून 7वे म्हटल्यानंतर जी हा 1 नंबरला धरायचा, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7व्या स्थानी आला यम. जर अक्षरापासून असा जर उल्लेख असेल तर त्या अक्षराला धरावे, त्या अक्षरापासून मोजायला सुरुवात करावी. जी पासून म्हटल्यानंतर जी ला धरायचं, जी 1 नंबरला, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 नंबरला यम हे अक्षर असेल. हे छोटे नियम आहेत. हे जर आपण लक्षात घेतले तर आपल्याला इंग्रजी अक्षरमाला जी आहे अतिशय सोपी जाईल. त्याच्यानंतर आहे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. अक्षराच्या उजवीकडे डावीकडे असा उल्लेख असल्यास, अक्षराच्या उजवीकडे डावीकडे असा उल्लेख जर असेल अक्षराच्या उजवीकडे डावीकडे असा जर उल्लेख असेल तर ते अक्षर वगळून पुढील अक्षराला 1 नंबर द्यावा. पुढील अक्षराला 1 नंबर. उदाहरणार्थ टीच्या उजवीकडे, टीच्या उजवीकडे 9वे अक्षर कोणते? टीच्या उजवीकडील 9वे अक्षर. आता टी कुठे आहे ते पहा अगोदर. त्याच्या उजवीकडे 9वे अक्षर पहा. एखाद्या अक्षराच्या उजवीकडे किंवा डावीकडे असा जर उल्लेख आला तर उजवीकडे आला, मग आता काय करायचं? ते जे दिलेलं अक्षर आहे ते वगळायचं आणि त्याच्या पुढील अक्षराला 1 नंबर द्यावा. मग टीच्या पुढचं पहिलं अक्षर कोणतं आहे? ई. मग इथपासून 9वं अक्षर मोजायचं.
पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे, सहावे, सातवे, आठवे आणि नववे. कोणतं? यम हे अक्षर असतं. टीच्या उजवीकडील 9वे अक्षर यम असेल. लक्षात? ज्या अक्षराच्या उजवीकडे किंवा डावीकडे असा जर उल्लेख आला तर ते अक्षर सोडून द्यायचं आणि त्याच्या पुढील अक्षराला किंवा मागील अक्षराला 1 नंबर द्यायचा. आता उदाहरण दुसरं आहे. आपण पुढे गेलो, आता मागे जाऊ. ओ, ओ या अक्षराच्या डावीकडील 6वे अक्षर कोणते? ओच्या डावीकडील 6वे, डावीकडे डाव्या बाजूचे. मग ओ पासून म्हटल्यानंतर, ओ अक्षराच्या म्हटल्यानंतर ओ सोडून द्या. त्याच्या डावीकडे पहिला आहे एन, दुसरा आहे यम, 3, 4, 5, 6, 6वे अक्षर कोणते आहे? आर. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या जर आपल्याला क्लिअर झाल्या आताच तर इंग्रजी अक्षरमालेचा आपला जो बेस आहे तो अतिशय चांगला तयार होईल. त्यासाठी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. आणि आजचा हा घटकच कोणता आहे तर आकलन. आकलन मधला हा शेवटचा मुद्दा आहे, इंग्रजी अक्षरमाला. आकलन म्हणजे समजणे, सांगितलेल्या गोष्टी, सांगितलेल्या सूचनांचं पालन करणे. सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे म्हणजे आकलन. या आकलनातला हा शेवटचा मुद्दा आहे, इंग्रजी अक्षरमाला. आणि या इंग्रजी अक्षरमालांमध्ये काही जे नाविन्यपूर्ण असे जे प्रश्न विचारले जातात त्याची आपण माहिती घेत आहोत. 2 अक्षरांच्या दरम्यान असा जरा प्रश्न आला, 2 अक्षरांच्या दरम्यान असा जरी प्रश्न आला तर दोन्ही अक्षरे सोडून द्यावी. ही दोन्ही अक्षरे सोडून मधली अक्षरे मोजावी. उदाहरणार्थ पहा, उदाहरणार्थ डी व एन या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? मुलांना असा प्रश्न पडतो, मग डी आणि एन धरायचे की नाही? मग हे कन्फ्युजन दूर करायचं असेल तर पहा, 2 अक्षरांच्या दरम्यान म्हणजे मध्ये, डी आणि एनच्या दरम्यान, या अक्षरांच्या दरम्यान असा जर प्रश्न असेल तर डी आणि एन ही दोन्ही अक्षरे सोडून द्यावी. डी आणि एन त्यांच्या मधील अक्षरे मोजावी. मध्ये किती मोजा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. दोन्हीच्या दरम्यान 9 अक्षरे आहेत. छोटे नियम आहे, परंतु जर आपण शिकलो तर याच्यावरचे कोणतेच प्रश्न आपले चुकणार नाही. अशाच प्रकारे आहे, याच्यावर आणखी प्रश्न विचारले जाऊ शकतात. दुसरा आहे पहा वेगळ्या प्रकारचा. पंडित सर, हॅलो, आवाज येतोय?
आवाज येतो पंडित सर? हा हा येतो सर, ओके येतो. हा, दिसतंय का? लाईट लावू? हा दिसतंय दिसतंय. बर. मुलांनी झूम करून पाहिलं तरी चालेल. पहा हा, लाईट लावल्यावर दिसत नाही सर. नाही का? ठीक आहे. हा, दुसरा एक प्रश्न आहे असा विचारला जाऊ शकतो, एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरात एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरात असा जर प्रश्न असेल तर ती दोन्ही अक्षरे धरून मधली अक्षरे मोजावी. ही दोन्ही अक्षरे आणि ऑनलाईन चालू आहे. शाळेची दररोज चालू जून पासून सुरू जिल्हे ऑनलाईन. एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत असा जर शब्द प्रयोग असेल तर तर ती दोन्ही अक्षर धरून मधली अक्षरे मोजावी. एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत असा जर शब्द प्रयोग असेल उदाहरणांमध्ये तर ती दोन्ही अक्षरे धरून मधली अक्षरे मोजावी. उदाहरणार्थ पहा, अशी उदाहरणं येतात त्याच्यावरती. समजा बी पासून पी पर्यंत किती अक्षरे आहेत? बी पासून पी पर्यंत किती अक्षरे आहेत? अक्षरमालेमध्ये किती अक्षरे आहेत? असं जर पासूनचा शब्द प्रयोग जर असेल तर ती दोन्ही अक्षर, कोणती अक्षर आहेत? बी आणि पी, ही दोन्ही अक्षर पकडायची त्याच्यात. बी पासून मोजायला सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. म्हणजे बी पासून पी पर्यंत किती अक्षरे आहेत? 15 अक्षरे आहेत. तुम्ही पण बोलायचं. आता पहा, तुमच्यासाठी एक आणखी उदाहरण देतो. याच मतलब यस पासून यस पासून आय पर्यंत किती अक्षरे आहेत? किती? यस पासून म्हटल्यानंतर आय पर्यंत. आता इथं असा एक प्रयोग पाहिजे, यस पासून मागे, बर का? यस पासून मागे, पाठीमागे, यस पासून पाठीमागे आय पर्यंत. मग आय पर्यंत यस पासून म्हटल्यानंतर यस पण धरायचं, आय पण धरायचं. किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अक्षरे
तसेच एखाद्या अक्षराच्या डावीकडून क्रमांक दिले आहेत, उजवीकडून क्रमांक किती असं विचारलं जातं. एखाद्या अक्षराचा डावीकडून क्रमांक दिलेला डावीकडून क्रमांक दिलेला आहे व उजवीकडून क्रमांक किती असतात. उजवीकडून क्रमांक किती असा प्रश्न विचारलेला. मग उदाहरणार्थ पहा, यश चा डावीकडून आठवा नंबर तर उजवीकडून कितवा नंबर असेल. यशचा डावीकडून 8वा नंबर आहे तर उजवीकडून किती. तर एक पटकन जर सोडवायचं असेल तुम्हाला तर एकूण आपण 25 अक्षर वापरलेली आहे. 25 अक्षर वापरलेली आहे की नाही. 25 अक्षर वापरले ना. 25 चा पुढचा नंबर 26. 26 मधून एक मिळवायचा त्याच्यात. एकूण अक्षर 25 आहे, एक मिळवा 26 झाले. या 26 मधून यश चा क्रमांक वजा करा. वजाबाकी किती आले. म्हणजे यश चा उजवीकडून कितवा नंबर असेल 18. ओके. आणखी एक उदाहरण घ्या. ईचा डावीकडून 5वा क्रमांक आहे तर उजवीकडून कितवा क्रमांक असेल. ईचा डावीकडून 5वा क्रमांक आहे तर उजवीकडून कितवा असेल. एकूणात 25 अक्षर वापरले आपण त्याच्यात अधिक 26. 26 मधून गेलेला अक्षराचा क्रमांक वजा करा. बरोबर कितवा नंबर असेल 21 क्रमांकाचा अक्षर ई असेल. जर आपल्याला कॅरी सुरू करायचं असेल तर पहा उजवीकडून नंबर या. कोणता ई हा 1 2 3 4 5. नंबर देताना लक्षात ठेवा शेवटचा 1 5 6 10 11 15 16 20 21 25 असे नंबर आहेत. हे झाले संख्या म्हणजे इंग्रजी अक्षरमालेचे उजवीकडून डावीकडचे नंबर. आणि डावीकडून उजवीकडचे नंबर देताना मधले नंबरिंग आपल्याला माहित असतं म्हणून पहिल्या एक अक्षराला आणि त्या गटातल्या शेवटच्या अक्षराला नंबरिंग करायचं.
ए ला 1 नंबर, डी 5 नंबर, माहिती आपल्याला मधले नंबर माहिती आहे सगळ्यांची. एफ 6 नंबरला आहे, जे 10 नंबरला, 11 के नंबरला, के ला 11 नंबर आहे, ओ 15 नंबर, 16 टी ला 20 नंबर, यू 21 आणि वाय 25. ही जी नंबरिंग आहे या पद्धतीने आपण देऊ शकतो. हा ई ला 21 नंबर आला. अशा पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो. याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न दिलेले असतात पहा. उदाहरणार्थ अक्षरमालेच्या संदर्भामध्ये एक प्रश्न येतात. उदाहरणार्थ एफ च्या डावीकडील 5वे अक्षर व त्याच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? कॉम्प्लिकेशन दिलेले असतं. अनेक नियम एकत्र गुंतागुंत केलेली असते. ही जी गुंतागुंत आहे ती आपण सावकाशाने सोडवायची हळुवारपणे. एफ च्या डावीकडील, मग एफ कुठं आहे शोधा लागलं. त्याच्या डावीकडील 5वे अक्षर. आता त्याच्या डावीकडील म्हटल्यानंतर त्याच्या डावीकडील, त्याच्या उजवीकडील हा जो शब्द प्रयोग वाक्यात येतो तेव्हा त्याच्या उजवीकडील किंवा डावीकडील अक्षराला 1 नंबर द्यायचा. त्याच्या डावीकडील 5वे म्हणजे त्याच्या डावीकडचं एक, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं असं असं असं. मग एफच्या डावीकडील डावी बाजू घ्या. 1 2 3 4 आणि 5. पाचवी आहे ये. 5वं अक्षर ये आहे अक्षर व त्याच्या उजवीकडे तिसरे. याच्या उजवीकडचं तिसरं, येच्या उजवीकडे 1 2 3 तिसरे अक्षर कोणते आहे? टी. एकाच उदाहरणामध्ये 2-3 नियम एकत्र करून उदाहरणं तयार केली जातात आणि ते आपल्याला समजता आली पाहिजे. मला दिसतोय सर? पंडित सर तुम्हाला दिसतो का? मला दिसतो का? अशाच प्रकारे आपल्याला आणखी उदाहरणं याच्यावरती विचारले जाऊ शकतात. अक्षरमालेच्या संदर्भामध्ये 5-5 अक्षरांची गट, त्यांचं नंबरिंग करताना लक्षात ठेवा. ए बी सी डी ई 5 अक्षरांचा गट. एफ जी एच आय जे 5 अक्षरांचा गट. के एल एम एन ओ 5 अक्षरांचा गट. पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि फक्त 25 अक्षरेच वापरले जातात. झेड वापरला जात नाही, म्हणून त्याचा फारसा विचार करायची गरज नाही. याच्यामध्ये आपल्याला डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे असे दोन्ही बाजूने नंबरिंग करता आले पाहिजे. त्यांना क्रमांक देता आले पाहिजे. मग सगळे नंबर लिहित बसण्यापेक्षा पहिल्या गटातल्या पहिल्या अक्षराला नंबर द्यायचा. 1 2 3 4 5. प्रत्येक पहिल्या आणि शेवटच्या 6 7 8 9 10 11 15 16 20 21 25. म्हणजे आपल्या याच्यामध्ये आपला वेळ वाचतो आणि मधले क्रमांक सुद्धा द्यायचा. त्याच्यानंतर उजवीकडून डावीकडे नंबरिंग देताना त्याच पद्धतीने द्यायची.
गटाचा जो पहिला आहे त्याला एक, शेवटचा आहे त्याला जो असेल तो 5वा, 6 ला 15 असेल 10, 11 ला 15 हे उजवीकडून डावीकडे जी आहे 16, एफ आहे 20, ई आहे 21 आणि ए आहे. अशा प्रकारे अक्षरांना नंबर आपण देऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न सोडवायचे असतात ते याच्या आधारे सोडवता येतात. उदाहरणार्थ पहा, काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. दिलेल्या अक्षरमाले दिलेल्या अक्षरमाले सी आणि क्यू अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? दिलेल्या अक्षरमाले दिसतंय का सर? दिलेल्या अक्षरमाले सी आणि क्यू अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? सी आणि क्यू, सी आणि क्यू कुठे पहा, यांच्या दरम्यान हा जो शब्द आहे, हा शब्द आल्यामुळे यांच्या दरम्यान म्हटल्यानंतर ते जे अक्षर आहेत ती अक्षर सोडून इतर मधली अक्षरे मोजावी. मग डी पासून सुरुवात करा मोजायला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 क्यू पर्यंत किती? 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 अक्षरे सी आणि क्यू यांच्या दरम्यान. त्यानंतर आणखी दुसरा प्रश्न असा विचारला जातो, बी पासून एन पर्यंत किती अक्षरे आहेत? बी पासून एन पर्यंत, बी पासून एन पर्यंत पासून हा शब्द जर आला तर ती जे दोन्ही अक्षर आहेत ही दोन्ही अक्षर धरावी, ही अक्षर धरून मोजावे. बी पासून एन पर्यंत मोजा किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती अक्षरे झाली? पासून हा जर शब्द आला तर ती दोन्ही अक्षरे झाली. दरम्यान हा जर शब्द आला तर ती दोन्ही अक्षरे धरायची नाही. पण पासून हा जर शब्द आला तर मात्र दोन्ही अक्षरे धरून मोजावे. त्याच्यानंतर अनेक उजवीकडे डावीकडे
मधोमधची अक्षरे, असे अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये असा एक प्रश्न आहे. दिलेल्या अक्षरमालेमध्ये दिलेल्या अक्षरमाले उजवीकडून डाव्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर करून सुरुवातीला अगोदर पहिलं वाक्य जे आहे, पहिलं वाक्य अगोदर क्लिअर करा. दिलेल्या अक्षरमालेत उजवीकडून 10व्या, उजवी बाजू, आपली उजवी म्हणजे तीच अक्षरमालेची उजवीकडून 10वा अक्षर येतो आहे. पी अक्षराच्या डावीकडील 5वे. मग या अक्षराच्या डावीकडचे 5वे, मग असा जर शब्द आला, डावीकडील, उजवीकडील, 5वे, 7वे, 8वे, 10वे, असा जर शब्द प्रयोग आला तर ते अक्षर सोडावे, त्याच्या पुढील अक्षराला 1 नंबर द्या. डावीकडील 5वे म्हटले ना, पहिले क्यू, दुसरे, तिसरे, चौथे, 5वे. कोणते अक्षर असेल? यू हे अक्षर. अक्षरमालेमध्ये अशा प्रकारे अनेक प्रश्न आपल्याला येतात. त्याच पद्धतीने अक्षरमालेमध्ये अक्षरमाला ही आकलनातला शेवटचा भाग आहे. आकलन 2 प्रकार आहेत. पहा, तुमची आई वडील तुम्हाला कधी रागवले असतील, अचानक तुमच्या हातातून जर ग्लास सुटला, काचेचा ग्लास असा हातातून सुटला की त्याचे अनेक तुकडे होतात आणि आईचा आवाज येतो, है की नाही? तुला काय अक्कल आहे की नाही, असा आवाज तुम्ही, हा शब्द ऐकला असेल. ही अक्कल म्हणजे काय? ही अक्कल म्हणजे तुम्ही मिळवलेले ज्ञान. ज्ञान जे मिळवलं ते वापरण्याचं कौशल्य. वापरण्याचे कौशल्य तुम्ही आत्मसात केले म्हणजे तुम्हाला अक्कल आली असं समजा, म्हणजेच आकलन झालं असं समजा. यालाच आकलन असं. आकलन म्हणजे काय? सांगून समजणे. एखाद्या विद्यार्थ्याला सांगून काही गोष्टी समजत नाही, मग तेव्हा त्याला आकलन होत नाही असं आपण म्हणतो. म्हणजे जुनी माणसं जी आहेत किंवा आपल्या घरामध्ये अक्कल हा शब्द नेहमी वापरतात, किंवा असं काहीतरी त्याला जाणवण्यासाठी वापरतात. मुलांना जाणून द्यायचे की तुझी आतून चूक झालेली आहे. मग ती जर त्याला असे कठीण शब्दात, कठोर शब्दात जर सांगायचे असेल तर हा शब्द वापरला जातो. परंतु त्याला म्हटलं जात नाही तुला आकलन होत नाही का, असं नाही म्हणत. ते त्या प्रसंगाची तीव्रता वाढवण्यासाठी तुझा हा शब्द वापरला जातो. आणि अशा पद्धतीनं आकलन पासून हा शब्द बनलेला आहे. आकलन म्हणजे आपण मिळवलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाचा वापर आणि निर्णय किती अचूकपणे आपण घेऊ शकतो, याला आकलन असं म्हणतात. म्हणून आपण आकलन केलेले जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर आणि ते ज्ञान वापरून आपण अचूक निर्णय ज्या पद्धतीने घेऊ शकतो त्या पद्धतीने आपल्याला आकलन झालं आहे असं आपल्याला लिहिता येतं. अशा प्रकारे आकलनातील दिलेल्या सूचनांचे पालन. इंग्रजी अक्षरमालांमध्ये काही दुसरं वेगळं करायची गरज नाही. दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे, सूचनांचे पालन करणे. सूचना पालन हा ही एक
आकलनाचा भाग आहे. दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे म्हणजेच आकलन होय. जसे सांगितले तसे बर हुकूम ज्या पद्धतीनं उदाहरणामध्ये तुम्हाला प्रश्न केलेला आहे त्याच पद्धतीने त्याचा अर्थ लावून तुम्ही त्याचं उत्तर काढणे याला आपण आकलन असे म्हणू. आणि आकलनामध्ये हा इंग्रजी अक्षरमाला हा जो भाग आहे हा भाग आपल्याला दिलेला असतो. अक्षरमालांमध्ये काही वेळेला काहीच अक्षर दिले जातात या क्रमाने दिले जात नाही. परंतु आपल्या ज्या प्रश्नपत्रिका येतात प्रश्नपत्रिकेवरती बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिकेवर ही अक्षरमाला प्रत्येक पेजवर वरती दिलेली असते आणि त्याच्यावर प्रश्न संपले की खाली थोडीशी जागा असते. तुम्हाला काही कच्चं काम करायचं असेल त्यावरती करू शकता. परंतु प्रत्येक पेजवर तुम्हाला ही अक्षरमाला दिलेली असते. वेगळी अक्षरमाला लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला तिथं सगळं दिलेलं आहे. गट करून सुद्धा दिलेले असतात. फक्त हे जे नंबर आहेत हे नंबर तुम्ही अशा पद्धतीने तिथं टाकून घेऊ शकता आणि त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवू शकतो. आणि प्रश्न फार सोपे असतात. फक्त आता मी सांगितलेले जे नियम आहेत थोडेसे ते नियम थोडे लक्षात ठेवा आणि त्या नियमांचा वापर करून आपल्याला आलेल्या प्रश्नांची उत्तरं सहज लिहिता येतात. त्यामध्ये आणखी पहा पंडित सर, दिलेल्या अक्षरमालेत के या अक्षरापासून व्ही हे अक्षर कितव्या स्थानावर आहे? के या अक्षरापासून व्ही हे अक्षर, आता पहा के या अक्षरापासून व्ही हे अक्षर कितव्या स्थानावर आहे? के पासून व्ही कितव्या स्थानावर आहे? पहिल्या स्थानावर कोण आहे? के सोडून द्यायचं, के मोजायचं नाही अशा वेळेस. पहिल्या स्थानावर आहे यल, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, 10व्या आणि 11व्या. म्हणजे व्ही हे अक्षर कितव्या स्थानावर आहे? 11व्या स्थानावर आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे सोडवता येतात. फक्त लक्षात ठेवा पासून, दरम्यान, इतके तितके ह्या अक्षरापासून ते त्या अक्षरापर्यंत असे जे शब्द आहेत ते शब्द लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने सूचनांचे पालन करा. ओके, धन्यवाद. पंडित सर, याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत? ओके ओके, धन्यवाद. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो. ओके सर. पहा विद्यार्थी मित्रांनो, सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने, शांततेत पण अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला आजचा घटक समजावून सांगितलेला आहे. उद्याही वेळेवर जॉईन व्हायचं आहे. उद्या सर अतिशय सुंदर पद्धतीने पुढचा घटक घेणार आहेत. अहिल्यानगर शिक्षण विभागाच्या वतीने सरांचे खूप खूप आभार. थँक्यू.